काही माणसाला कशातच कळत नाही, नाही का? नवीन घरात सुनबाई आली आणि अशी ती शिकलेली, खूप शिकलेली, त्या सासूला सांगता सुद्धा या नाही किती शिकलेली आहे, फक्त ती म्हणायची ती लय बुक शिकलेली आहे. आणि मग बघा एवढी शिकलेली, मग तिला कशाला विचारायचं, तुला भाजी येते का, तुला पोळ्या येतात का, तुला शिरा येतो का, तुला भजे येतात का, तुला थालीपीठ येतं का, तुला चहा येतो का, तुला त्या ठिकाणी स्वयंपाक विचारायची गरज नाही ना. लग्न झालं ती शिकलेली सून घरामध्ये आली आणि मग पहिल्या दिवशी तिला सांगितलं आमरस कर. तिने सांगितलं फोडणीला किती लसूण टाकायचा. विठाल विठाल ओ हौशीनं सून केली आणि पहिल्या दिवशी तिने आमरसाला फोडणी दिली. विठाल विठाल पण ती फार हुशार होती. घरामध्ये आजी सासू होती. आजी सासू असे चष्मा लावलेला. त्या आजी सासूला तिने विचारलं, सासूबाई शिरा करायचा आहे. माझी सासू गेली सप्ताहाकडं, कसा करा बरं. बिचारी आजी सासू, तिला वाटलं लेकराला येत नाही आपण सांगावं. मग ती आजी सासू तिला विचारू लागली आणि सुनबाई विचारू लागली, आजीबाई तुम्ही शिरा कसा करता. म्हटले काय नाही, अगं अगोदर 2 तांबे आहे ना, पाणी गरम करून घ्यायचं, ते उकळलेलं पाणी साईडला ठेवायचं. ती म्हटली तर मला माहिती आहे. पुढे ती असणारी सून म्हणती त्यानंतर गराच्या तुपामध्ये चांगला भाजून अशा प्रकारचा घ्यायचा. म्हटलं हे तर मला माहिती आहे. मग गरा चांगला भाजला का त्याच्यामध्ये 2 तांबे पाणी ओतून द्यायचं. म्हटलं तर मला माहिती आहे. नंतर त्या ठिकाणी साखर टाकायची. म्हटले मला माहिती आहे. आजी सासू होती ती. म्हटले मग नंतर काय नाही, वंजुळभर मीठ घ्यायचं आणि द्यायचं त्यात टाकून. म्हटली मला माहिती. नाश्तानी शेरा सारा. विठाल विठाल शेवटी मग ती सासू घरी आली. महाराज आले शिरा खाण्याकरता, नाही का. आणि काय ते पदार्थ बनवले होते आमच्या वाबळे पाटलांनी, नाही का. हो मला वाटतं धोंड्याचं जेवण एवढं झालं नाही तेवढं आजचं जेवण यांचं झालं. विठाल विठाल काही नियोजन न सांगता जर एवढं चांगलं होतं तर नियोजन सांगितलं असतं तर मला वाटतं आम्हाला खाता खावलं नसतं त्या ठिकाणी. सासू घरी आली का ग, स्वयंपाक केला नाही का. कशाचा स्वयंपाक, ते भजे कोणत्या तराचे, भजे सुट्टेच नाही, सारे गट्टमगोळे त्या ठिकाणी झालेले आहे. चपात्या भारताचा नकाशा. आणि मग ती म्हटली अगं ते मध्यस्थी होते ते म्हटले लय शिकलेली आहे, लय सर्व आहे, आणि तू कुठं म्हटली मला स्वयंपाक येत नाही म्हणून. सासू बोलू लागली. हो म्हणजे सासू त्याचा असं आहे, मला तुम्हाला सरप्राईज द्यायची होती. विठाल विठाल कशातच काही कळत नाही त्याला म्हणावं आज्ञ. सर्वातलं थोडं थोडं कळतं त्याला म्हणावं सुज्ञ. एकातच कळतं बाकीच्यातलं काही कळत नाही त्याला म्हणावं तज्ञ. फॉर एक्झाम्पल नेत्र तज्ञ. डॉक्टर डोळ्याच्या बाबतीमध्ये एवढे हुशार आहेत ना, कसा जरी डोळा निकामी झाला ना, मोतीबिंदू झाला, काच बिंदू झाला, नवे नवे डोळा पूर्ण फुटला तरी पण त्याला बकरीचा डोळा म्हणा, मांजरीचा डोळा टाकू शकतात. एवढे ते हुशार आहेत. पण त्यांना फक्त डोळ्यातलंच कळतं म्हणून त्यांना नेत्रतज्ञ म्हटलं जातं. डोळा नीट करण्याकरता कानाचं वाटोळं जरी झालं ना त्यांना काही घेणं नाही. विठाल 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 एकातच कळतं बाकीच्यातलं काही कळत नाही त्याला म्हणावं तज्ञ. आणि सर्वातलं सर्व कळतं त्याला म्हणावं सर्वज्ञ. आता आपण नीट विचार करा, या 4 प्रकारामध्ये आपला कुठं नंबर लागतो, आपण कोणत्या प्रकारामध्ये बसतो, ज्याचं त्याने ऍडिट करा रिकाम्या वेळामध्ये. कशातच काही कळत नाही त्याला म्हणावं आज्ञ करे. शास्त्रात श्लोक आहे बघा, अनाभ्यास विषम शास्त्रम
आजीर्णे भोजन विषम, मूर्खश्च विषम गोष्टी, वृद्धश तरुण विषम. अभ्यास न करणाऱ्याला शास्त्र विषतुल्य आहे. आजीर्ण झालेल्या माणसाला जेवणाचा आग्रह करणं विषतुल्य आहे. मूर्खाला चांगले विचार सांगणं विषतुल्य आहे. या नियमाप्रमाणे अनाभ्यास विषम शास्त्रम, जो आज्ञा आहे ना तो अवज्ञा करतो. म्हणजे प्राज्ञ आज्ञा करतात, सुज्ञ प्रतिज्ञा करतात, आज्ञा लोक अवज्ञा करतात. पैकी आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे सुज्ञ वर्गातले असल्यामुळं तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. अभंगाच्या प्रथम चरणा तुकोबाराय प्रतिज्ञा करतात, घेईन मे जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. ऐका मावशांनो, ऐका, लक्षपूर्वक ऐका. तुकोबाराय म्हणतात मी जन्म घेईन. आता लक्षामध्ये घ्या, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये प्रतिज्ञा करतात, विठ्ठल 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 विठ्ठल. ती पण प्रतिज्ञा करतात जन्म घेण्याची. मग जन्म घेण्याचं स्वातंत्र्य तुकोबारायांना आहे का? त्याच्यामध्ये 3 प्रकार: स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. तुमचा आमचा विचार केला तर अनिच्छा प्रारब्ध जन्म घेण्यामध्ये, संताचा विचार केला तर स्वेच्छा प्रारब्ध आणि देवाचा विचार केला तर परेच्छा प्रारब्ध. तुम्हा आम्हाला पूर्व प्रारब्धाने जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐशी किती. संत महात्मे स्वतःहून अवतार त्या ठिकाणी घेतात, जन्म घेतात. संतांना जन्माचं प्रारब्ध शिल्लक त्या ठिकाणी नाही. भगवंताला संताच्या इच्छेने अवतार घ्यावा लागतो, पण संतांना यायचं वाटेल तेव्हा जन्माला येतात आणि जायचं वाटेल तेव्हा संत जातात. येतो जातो आम्ही देवाच्या संगात, तुका म्हणे गात देवनाम. म्हणून तर भगवंताचे देवाचे जेवढे जेवढे अवतार झाले त्या सर्व अवताराबरोबर तुकोबाराय होते. महाराज संघात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जेवढे देवाचे अवतार झाले ना सर्व अवतारामध्ये तुकोबाराय होते. सर्वांचा विचार केला तर सत्ययुगामध्ये ते प्रल्हाद होते, द्वापार युगामध्ये उद्धव होते, त्रेतायुगामध्ये अंगद होते, कलियुगामध्ये नामदेव महाराज. आणि जे नामदेव महाराज तेच तुकाराम. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा इथून या. जो काला वाटला ना काला कृष्णानं, तिथं आमचे तुकोबाराय होते. भुका लागल्या सर्वांना, कांदी बार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख म्हणजे खेळायचे सुख. तुकोबाराय सांगितलं सर्वांना, घरून काहीतरी घेऊन या. शिदोर या ना कृष्ण परमात्मा सांगतात. तुकोबाराय म्हणतात, देवा घरून आणण्याकरता घरी कोणीतरी पाहिजे ना. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. तुकोबाराय तिथं त्या ठिकाणी होते. जन्म घेण्याचं संतांना पूर्ण स्वातंत्र्य त्या ठिकाणी आहे. पण का हो तुकोबाराय, तुम्ही प्रतिज्ञा करता पण इतिहास कधी वाचला का? आतापर्यंत मोठमोठ्याच्या प्रतिज्ञा सिद्धीला गेल्या नाही. तुमचा आमचा प्रश्न सोडा. भीष्माचार्याचे महाभारतातील उद्गार आहेत. भीष्माचार्य बोलतात, जीवनात जर तुम्हाला मोकळं जगायचं असलं तर कोणती प्रतिज्ञा करू नये. प्रतिज्ञाबद्ध असणं म्हणजे स्वतःला बांधल्यासारखं आहे. जीवनात जर तुम्हाला मोकळं जगायचं असलं ना कोणती प्रतिज्ञा करू नये असं महाभारतामध्ये भीष्माचार्य बोलतात. कारण निष्पांडवी पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा भीष्माचार्याची होती, सिद्धीला गेली नाही. हे तुकोबाराय तुम्हाला माहिती नव्हतं का? तुकोबाराय तुम्हाला हे सुद्धा माहिती असावं. एवढा मोठा बलाढ्य रावण, त्या रावणाचा जर विचार केला, त्याच्या संपत्तीचं वर्णन तुम्हीच केलं ना. कोटी गरे जेत काशान तांब्याची,
शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाला बायका किती होत्या हो? ए मुलींनो, झोपल्या का तुम्ही? रावणाला बायका किती होत्या? रावणाला किती होत्या ताई? किती होत्या? सांगा सांगा, कुणीतरी सांगा. रावणाला बायका किती होत्या? 80,000. सांगा सांगा, कुणीतरी बोला. 80,000. आमच्या दादाने, तुकाराम दादाने सांगितलं 80,000 बायका सांगितल्या. बरं झालं तुम्ही काही बोलल्या नाही, नाही का? त्या नाशिक भागात मी गेलो, गणेश महाराज, म्हटलं रावणाला बायका किती होत्या? खालची मावशी म्हटली, भाऊ माय मी काय लग्नार होतो का त्याच्या? विठाल विठाल. महिलांचं काम लय अवघड आहे, लय अवघड आहे. महिलांची मिटिंग भरली, मिटिंग नाही का, मिटिंग भरली हो. त्यातले काही निघाले तीर्थयात्रा करण्याकरता, त्यांचे पती निघाले तीर्थयात्रा करण्याकरता. आणि मग ते पती म्हणाले आम्ही चाललो तीर्थयात्रा करण्याकरता. साऱ्या महिला त्या वडाच्या झाडाखाली बसल्या होत्या. म्हटले तीर्थयात्रा करून काय करणार तुम्ही? हे पुरुष म्हटले आम्ही स्वर्गाला जाणार, स्वर्गाला. या महिला म्हटले मग स्वर्गाला कशा करता जाणार? त्यातला एक जण म्हणतो तिथं अप्सरा असतात, अप्सरा. मध्येच बोलला तिथं अप्सरा असतात म्हणून आम्हाला स्वर्गाला जायचंय. म्हटले मग तुम्हाला तिथं अप्सरा असतात पुरुषांना, मग आमच्या महिलांना काय राहतं? म्हटले तुम्हाला ते माकडं राहतं, माकडं. त्यातली एक बाया म्हणे बघा ना बाया, आपल्या इथं पण तेच आणि तिथं पण तेच. विठाला विठाला या महिलांच्या कधी नादी लागायचं नाही. काय बोलतील ना सांगता येणार नाही. त्या ठिकाणी बघा 80,000 बायका होत्या. तुकोबारे वर्णन करतात त्या पण स्वरूप सुंदरा होत्या. एवढा मोठा असणारा रावण, रावण सामान्य नाही, तो मातृभक्त होता, आईचा भक्त होता. आईला पूजे करता. भगवान शंकरा कोणत्याने आत्मलिंग आणलं होतं? रावणानं. रावणानं गणेश भगवंताला पाठवलं. गणेश भगवान तुम्ही काहीतरी करा म्हटले, मग त्याला काहीतरी सांगा. भगवान शंकर सांगतात रावणा आत्मलिंग उचललं ना आता मध्ये टेकवायचं नाही. आईला पूजे करता तू चालवलं ना पण मध्ये टेकवायचं नाही. आणि म्हटले काही हरकत नाही. आत्मलिंग घेतलं रावणानं, निघाला लंकेकडे. गणेश भगवंताला सांगितलं प्रभूनं, भगवान शंकरानं काहीतरी करा पण लंकेमध्ये हे आत्मलिंग गेलं नाही पाहिजे त्या ठिकाणी. आणि मग आमचे असणारे गणेश भगवान गेले. लहान गोराक्याच्या मुलाचं रूप धारण केलं, असं छोटंसं. गायी चारत बसले समुद्राच्या तीरावर. रावण सामान्य नव्हता. त्रिकाल संध्या करायचा, 3 टाइम स्नान करायचा आणि 3 टाइम पूजा करायचा रावण. एवढा भक्त तो रावण होता. आणि आता काय करावं? संध्या करायची, स्नान करायचं. त्या गोराख्याच्या मुलाला ए बाळा इकडं ये रे. तो बाळ सामान्य नव्हता, ते आमचे गणपती होते. एवढं हे आत्मलिंग शिवलिंग तुझ्याकडे ठेव, खाली ठेवू नको, मी स्नान करून येतो. म्हटले अहो भाऊ हे फार जड आहे. म्हटले आत्ता येतो. त्याने सांगितलं मी खाली ठेवणार नाही, मी 3दा हाका मारणार, पण 3 वेळेस हाका मारून जर तुम्ही आला नाही ना मी खाली ठेवून जाणार. रावण मंत्र म्हणतोय, त्या ठिकाणी स्नान करतोय. गणपती बाप्पाने हाक मारली, नाही आला. दुसरी हाक मारली, नाही आला. तिसरी हाक मारली, ठेवलं खाली. खाली ठेवायचं होतं ना. रावण पूजा करून आला. अरे बाळा काय केलं? खाली ठेवलं. पण म्हटलं काळजी करू नको, कैलास पर्वत मी हलवला होता, याची काय मी जास. आचे कोचे खवले रावणानं आणि ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला. अशी कवळी घातली, असं फिरवलं आत्मलिंग. ते आत्मलिंग असं पिळलं पण उचललं गेलं नाही. इतकं पिळलं की त्याचा आकार गाईच्या कानासारखा झाला ताई. म्हणून त्याला नाव पडलं गोकर्ण महाबळेश्वर. विठाला विठाला रावण हा गायक होता. मेघ मल्हार नावाचा राग जर रावणानं म्हटला ना गणेश महाराज, आपोआप पाऊस पडायचा. पटदीप नावाचा राग जर म्हटला रावणानं,
आपाप दिवे लागायचे. परवा गेलो येवल्याला, एक गायकानं चाल काढली, अशी चाल काढली, दिवे नाही लागले पण डीपीवर पार झाला. विठाला 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 रागाळ येतो नाना, काय गातो ते कळेना, काही कळेना त्याला. त्या ठिकाणी रावण चांगल्या प्रकारचा गायक होता. 33 कोटी त्यांनी बंदी बनवले होते देव, असा तो रावण होता. सीतेचं अपहरण केलं रावणानं, हे तो वाईट नव्हता, त्याला प्रभूच्या हातून स्वतःचा उद्धार करायचा होता. विठाला विठाला एवढा मोठा बलाढ्य रावण तुकोबार आहे. पण या रावणाला मारण्याच्या वेळेस लोकांनी विचारलं, रावणा तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या असतील? रावणाचं उत्तर ऐका. रावण सांगतो, लोकांना मी एवढं कमवलं पण माझ्या 4 प्रतिज्ञा अपुऱ्या राहिल्या. कोणत्या? ऐका ऐका. खाऱ्या पाण्याचा समुद्र जो आहे ना, तो मी गोडा पाण्याचा करील, ही रावणाची प्रतिज्ञा होती पण सिद्धला गेली नाही. इथून स्वर्गाला अपडाऊन करण्याकरता स्वर्गाला मी शिडी लावील, ही रावणाची प्रतिज्ञा होती पण सिद्धीला गेली नाही. मी सोन्याला सुगंध आणील, ही रावणाची प्रतिज्ञा होती, पूर्ण झाली नाही. आणि अग्नीतला धुवा म्हणजे धूर बंद करील. आमच्या माता बहिणींना स्वयंपाकाचा धुराचा त्रास होतो ना जुन्या काळचा, तो होऊ नये ज्याच्याकरता अग्नीतला धूर बंद करील, ही रावणाची प्रतिज्ञा होती पण पूर्ण झाली नाही. तुकोबार आहे, तुम्ही कशाला प्रतिज्ञा करता? विठाला विठाला तुकोबार भीष्माचार्याचं जाऊ द्या, रावणाचं जाऊ द्या, अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक भगवान परमात्मा, त्या भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. हो, त्या भगवंताची प्रतिज्ञा होती की मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, नदरी शस्त्र कधी सांगेन गोष्टी युक्तीच्या 4. पण पांडवाच्या प्रसंगामध्ये या भगवंताने आपली प्रतिज्ञा मोडली. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्याचं जाऊ द्या, आमच्या त्या रावणाचं जाऊ द्या, अखिल कोट ब्रह्मांडाचा भगवान परमात्मा, त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. पांडवाच्या रक्षणाकरता हातामध्ये चक्र घ्यावं लागलं. जिथं देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, तुकोबारा तुम्ही कशाला प्रतिज्ञा करता? आता तुकोबारा यांचं उत्तर आहे का? तुकोबारे म्हणता प्रतिज्ञा करू नये, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे, पण तुकोबारे म्हणता प्रतिज्ञा केल्याशिवाय राहू नये. ज्या प्रतिज्ञेचा विषय भगवान परमात्माच आहे अशी प्रतिज्ञा जरूर करावी. योगायोगानं पावसामुळं सध्या कामं नाही, खुरपणीची कामं नाही, महिलांची शेतामध्ये विशेष कामं नाही. याचाच अर्थ कामं नाहीत असं नाही. गायांना गवत चारा आणणं म्हणा, घरातला स्वयंपाक नित्याचं त्या गोष्टी आहेत बघा. पण मला वाटतं एवढं सर्व टाकून आपण या ठिकाणी येता, मग विना प्रहारा असेल म्हणा, हरिपाठ असेल म्हणा, कीर्तन त्या ठिकाणी असेल म्हणा, पंगत असेल म्हणा, याच्यामध्ये आपण समाविष्ट त्या ठिकाणी होता. मला वाटतं ही तुमची प्रतिज्ञा आहे ना, ही तुमची इच्छा आहे ना, ही चांगली असल्यामुळं चांगली इच्छा, चांगली प्रतिज्ञा भगवान परमात्मा पूर्ण करतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबारे म्हणतात, ज्या प्रतिज्ञेचा विषय भगवान परमात्माचा आहे, ज्या प्रतिज्ञेचा विषय परमार्थच आहे ना, अशी प्रतिज्ञा जरूर करावी. उदाहरणार्थ नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, चंद्रबागेत्री ऐकलेल्या गोष्टी, ऐका बरं का, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. नामदेव महाराजांनं वाळवंटामध्ये कोणाचं तरी कीर्तन ऐकलं. हे मी तुम्हाला मुद्दाम फोडून सांगतोय की जेणेकरून तुम्हाला रुचावं, पटावं, नाही का. आपलं गाव आहे, आदरणीय महाराजांमुळे आम्ही या ठिकाणी आलोय. 2 चांगले शब्द, महत्वाचे शब्द तुमच्या कानावर जाणं ही आमचं कर्तव्य त्या ठिकाणी आहे. तुम्हाला सांगतो, रान जर चांगलं असेल ना विनेकरी बाबा, पेरण्याला सुद्धा मजा येते. आणि रान जर बेडब असेल, त्यात रोटा मारला नाही, नांगट एकदा काढली,
मरणाचे चिरळ त्याच्यामध्ये झाले, मरणाच्या काश्या झाल्या, मरणाचं गवत. मग तो ट्रॅक्टरवाला म्हणतो असं करा, हे फुकून द्या, मी रोटा मारतो. विठाल विठाल. आम्ही काही ठिकाणी गेलो ना, वातावरण धडचं नाही, लाईट नाही, ती एकच भुंग लावलेलं आणि का हे मध्ये पडायला लागलं त्या ठिकाणी. त्या दुमाला शाहीचा पत्ता त्या ठिकाणी नाही. पीटी वाजकाने पीटी आणली, पहिलंच कीर्तन होतं माझं, ते बाता मारल्या मारल्या 2 उंदरं ते पिटकुले, ते पिटीतून बाहेर पडले. विठाला विठाला. मग आम्ही पण सर्व शिकून निघून होतो त्या ठिकाणी. बघा इथं बघा ना, एवढे लाईट लावले. वैभव महाराज तुम्ही लाईट मोजा, हे आले आले बी मोजलं, एवढे लाईट. मला वाटतं तालुक्यामध्ये प्रथमच मी एवढे लाईट पाहतो, एवढ्या लोकांकरता एवढे लाईट. मी त्यांना आधी विचार नियोजक मंडळींना म्हटलं एवढी लाईट का लावले. ते म्हटले आम्हाला तरी काय माहिती, पण ते गणेश महाराज म्हटले आज काळे महाराज, त्यामुळे ते सर्वांना दिसावे म्हणून मुद्दा फोकस लावले. विठाला विठाला. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, चंद्रबागेत ऐकलेल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला, वाल्मिकाने 100 कोटी रामायण लिहिले, हे नामदेव महाराजांनी ऐकलं आणि तिथंच नामदेवराने प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीना भंग, देवा मी तुझे 100 कोटी अभंग लिहिलं. भगवान सांगतात नामदेवा येडा झाला का, तर एक काळी होती आयुष्यवृद्धी, आताची अवधी थोडी आहे. नामदेवराय म्हणतात मी लिहिणार म्हणजे लिहिणार, 100 कोटी अभंग लिहिणार. नामदेवराय म्हणतात. शेवटी नामदेव महाराजांची प्रतिज्ञा भगवंताला पूर्ण करावी लागली. 96 कोटी अभंग नामदेव महाराज आणि त्यांच्या कुटुंबाने लिहिले. 4 कोटी अभंग कमी पडले. पुन्हा तुकोबारायांचा अवतार झाला, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी नावी तुका. मला वाटतं गणेशजी महाराज तेवढे 4 कोटी अभंग जर हाती पडले असते ना, तुम्हाला सांगतो हा मंडपही पुरला नसता, बाहेरचं प्रांगण सुद्धा पुरलं नसतं. किती मोठा नेता येऊ द्या, एवढ्या पावसामध्ये महिला मंडळ कधी येणार नाही. पण केवळ हरिभजन हरिकीर्तन असल्यामुळं आमच्या भगिनी तर येऊ शकल्या. विठाल विठाल. म्हणजे चांगली प्रतिज्ञा असेल ना, तुमची चांगली इच्छा असेल ना, भगवान परमात्मा पूर्ण करता. तुमची इच्छा आहे सत्ता व्हावा, पाऊस आहे, जेवढे लोक इथं बसले ना तेवढे लोक घरून सुद्धा ऐकतात. बिचाऱ्यांना येणं झालं नसेल पण ते श्रवण त्या ठिकाणी करतात. बघा सकाळी जर तुम्ही विचारलं ना, का हो तुम्ही रात्री आले नाही, लय कीर्तन चांगलं होतं, आपल्या जवळचेच बाबा होते नाही का, तुम्ही आले नाही. मग ते म्हणतात अहो असं बाजार पडलो होतो ना मी, आमच्या पोर्चमध्ये ना असं ठळक ऐकू येतं. विठाल विठाल. भगवान परमात्मा सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करे पूर्ण मनोरथ. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार रेवा पाहे. तुका म्हणे भार घातली यावरी, होईन कैवारी नारायण. नामदेवराची प्रतिज्ञा देवाने पूर्ण केली. तसं तुकोबारे म्हणतात आमची प्रतिज्ञा देवा करताच आहे, म्हणून ही प्रतिज्ञा करणं योग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराने विचारलं पण जन्म घेण्याचा आग्रह धरता तरी कशाला, धरता तरी कोणत्या करणीला. तर थोडक्यामध्ये सांगतो, माणसाची आवड ज्या विषयामध्ये आहे ना, आवडीचा विषय माणसाला पुन्हा पुन्हा सेवन करावा वाटतो. आवडी जिथं पडे तयाची अवसरी पुढे पुढे, आवडी आणि लाजवी व्यसनाने शिनवी. जिथं आवड आहे ना, पुन्हा एकदा ऐका, आवडीचा विषय शिळा झाला असं कधी वाटत नाही. तुमच्या आवडीचा जो विषय आहे ना तो कधी शिळा होत नाही. थोडं व्यवहारामध्ये या. तंबाखूच्या पुड्या तुम्हाला शिळ्या झाल्या असं कधी वाटतं का हो? भिंतीच्या कडाला जी माणसं बसलेली आहेत ना त्यांचा विचारतो मी. तंबाखूच्या पुड्या, संगमनेर मालपाणी गायछाप जर्दा. तुम्ही त्या दुकानदाराला कधी विचारलं का, का रे आता मला जी गायछाप दिली केवढ्या झाली ती आता? गायछाप केवढ्याला आता? हां 10ला.
तुम्ही खाता काय रे? मग कसं काय माहिती तुम्हाला? आणता म्हाताऱ्याला लय का विठाल विठाल. मग त्या दुकानदाराला तुम्ही कधी विचारलं का आता जी मला गाय छाप दिली ती ताजी आहे का शिळी आहे? मला वाटतं तंबाखूच्या पुड्या कधी शेळ्या होत नाही. कोरोनामध्ये म्हणतात ती 50 रुपयाला त्या ठिकाणी झाली. मग दुकानदारानं ती अशी कच्ची म्हणा गावरान म्हणा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते 20 रुपयाला त्या ठिकाणी द्यायचे कोरोनामध्ये. त्या दुकानदाराला विचारलं का प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही ही पिवळी तंबाखू विकता तुम्हाला ते 20 रुपयाला पण कशी परवडते? तो दुकानदार म्हटला महाराज याच्यामध्ये थोडा एरंडाचा पाला जर चुरवून घातला ना तरी कळत नाही. विठाल विठाल. साधारण तंबाखू पण तुमच्या आवडीचा विषय असल्यामुळे शिळा वाटत नाही. तसं भगवान परमात्मा तत्व ज्यांची आवड आहे सेवेची ती भगवंताची सेवा कधी शिळी होऊ. एकाच वाक्यात सांगतो गुलाबाचे फुलं शिळी होऊ शकतात पण सुवर्णाचे फुलं कायम ताजेच असतात. तसं प्रपंचातले विषय विटू शकतात पण परमार्थामधले विषय कधी विटू शकत नाही. विट नाही पांडुरंगी वाडे अंगी अडतते विटे आईचे सुख नोई भक्ती रस. विटण्याचं सुख भक्ती सुख नाही ती आवीट आहे मग ते सेवन करण्याकरता तुकोबारे म्हणतात. घेईन मी जन्म या